आज या ठिकाणी सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन दिल्ली उमाचंद भांगे साहेब या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारू आज या ठिकाणी बांधकाम कामगार ऑफिस पेशा ऑनलाईन सेंटर आणि सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन दिल्लीमार्फत ऑफिस टाकलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय याबद्दल सांगा. सर्वप्रथम बावडा आणि या परिसरातील सर्व लोकांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कैलासजी झेंडे यांना आपण लेबर अलायन्स जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सेंट्रल ह्युमन राईट कामगार संघटन जे आहे, म्हणजे आज भारतामध्ये आपण म्हणतो परवाच आपण 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंची जयंती केली का, म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणले होते पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. त्यामुळं या भारतातील जवळजवळ 70% लोक आजही कामगार आहेत आणि कामगारांना तुम्ही बघता बऱ्याच अडचणी आहेत, बऱ्याच योजना असंघटित कामगाराच्या आहेत. याच्यामध्ये पेंटर असेल, गवंडी असेल, कारागीर असेल, सुतार असेल, या लोकांना या सेवा मिळाल्या पाहिजेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, ज्यावेळेस आपण पहिली कार्यशाळा पुण्यामध्ये घेतली आंबेडकर उद्योग संघटन, त्यामध्ये कैलासजी झेंडे आणि आमचे बावड्याचे उमेशजी कांबळे आपण दोघंही होता. आणि आंबेडकर उद्योग संघटनाची संकल्पनाच ही आहे, जो फुले शिव शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानतो, म्हणजे जो पालक किंवा जो सजग नागरिक देशाच्या संविधानावर सर्वोच्च विश्वास ठेवतो आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि व्यवसाय याला प्राधान्य देतो, तो आंबेडकर आहे. या अर्थानं आपण विचार जर केला तर आज बावड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आमचे झेंडे साहेबांनी आणि त्यांचे जावाई आणि आमचे पप्पू कलानी साहेब असतील, आमचे मेवणे दादासाहेब कांबळे असतील, सगळेच फार चांगल्या पद्धतीनं काम करतात. पुणे जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या म्हणतो मी, इंदापूर तालुका बावडा एवढा विषय नाहीये. तुमच्या कामगारांच्या काही अडचण असू द्या, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो. कारण आपण बघितलंय बावड्यामध्ये स्पीड ब्रेकरचं काम, म्हणजे स्पीड ब्रेकर बसवायचं काम कुणी केलं तर राम लक्ष्मण ज्याला म्हणू आपण, उमेश कांबळे आणि कैलास झेंडे या 2 जोडगोळीनं केलं. त्यामुळं मला विश्वास आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कामगार आहे, मी तळपती तलवार आहे, सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे. कधी एक पाय फटका आत आहे तर कधी एक पाय फटका बाहेर आहे. कामगारांच्या प्रत्येक प्रश्नावरती न्याय मिळवून द्यायचं काम हे आमचे 2 जण करतील एवढा विश्वास या ठिकाणी देतो. आणि या नवीन वास्तूचं किंवा नवीन दुकानाच्या उद्घाटनाला मी माझ्या वतीनं सर्व सेंट्रल ह्युमन राईटच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हार्दिक असं धन्यवाद देतो आणि शुभकामनाही देतो. भरपूर आपण काम करावं, लोकांचं अश्रू पुसायचं काम आपल्या हातून व्हावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि हम डर के नाही डट के मुकाबला करेंगे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद.